ह्यो इशारा डेंजर आहे की तलवारी गंजल्या त्या घासून ठेवा. दंगली घडायचा प्रयत्न जर केला तर आपण हात बांधून बसायचा नाही. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सुद्धा सांगतो, आमचा नाविलाज आहे. जर तसा काही प्रयोग झाला तर आम्ही सुद्धा एकही पाऊल मागे सरकारणार नाही. काही म्हणले तरी 13 तारखेपर्यंत कोणी उत्तर देऊ नका. पुण्याच्या भाषणात छगन भुजबळ म्हणले, त्यांचं असं म्हणणं होतं की आता गंजल्या तलवारी त्या घासून ठेवा. मग ते शायरीच्या माध्यमातून असं कशाच्या माध्यमातून, ह्यो इशारा डेंजर आहे. ह्यो इशारा डेंजर आहे की तलवारी गंजल्या त्या घासून ठेवा. याचा अर्थ त्याला बहुतेक मराठ्यांसंग दंगल घडून आणायची, जाती जाती तेढ निर्माण करायचं. मराठ्यांना फक्त माझं एकच आव्हान आहे, आपण शांततेत राहायचं. अगोदर सुरुवात आपण करायची नाही, पण आपणही तयार येणारा. मराठा हा कडवट आहे, भेणारा नाही. जर यांनी तसं काय प्रयोग केला आणि यांनी जर पुढे हत्यार वाटायचं काम केलं, दंगली घडायचा प्रयत्न जर केला तर आपण हात बांधून बसायचा नाही. कारण माझा एकही मराठा यांच्या हातून मरता कामा नये, वयाला जाता कामा नये. ही नियत राज्याबाबत आमची नाही. आमचं म्हणणं आहे, राज्य शांत राहिलं पाहिजे, पुढं जातीय तेढ नाही झाला पाहिजे, दंगली नाही झाल्या पाहिजे. यांनी माणसं पेरलेत, मराठ्यांच्या विरोधात बोलायला यांनी माणसं पेरलेत आणि ते कुंकड बरळायला लागले. याचा अर्थ तवाच लक्षात येतो की आपल्या समोरासमोर आंदोलन बसवायचे, दंगल घडून आणायची. नाही घडली तर मुद्दाम त्यांच्या अंगावर जायचं, त्यांच्या अंगावर गाडी घालायची. कारण ह्या पुण्याच्या केलेल्या भाषणात खूप अनेक अर्थ निघायला लागले त्याचे, की गंजलेल्या तलवारी घासून ठेवा, आपण कमी नाहीत, कोणाच्या बापाला भेट नाहीत. म्हणजे त्याला तो चिथावणी द्यायला लागलाय, चिथावणी द्यायला लागलाय, लोकांना तयार करायला लागलाय दंगली घडवण्यासाठी. मराठ्यांनी सुद्धा सावध राहा. जर तसा प्रयोग होण्याचा प्रयत्न झाला तर बेसावध एकही राज्यातला मराठा नाही पाहिजे. आपण एकटेच 50-55% त्याला नाविलाज आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सुद्धा सांगतो, आमचा नाविलाज आहे. जर तसा काही प्रयोग झाला तर आम्ही सुद्धा एकही पाऊल मागे सरकारणार नाही. जशास तसंच उत्तर देणार आम्ही सुद्धा. ते शांततेत राहिले, आम्ही शांततेत राहणार. पण ते जर आता आमच्यावर तलवारी चालवणार असले, छगन भुजबळ जर असे इशारे देणार असले झाल की तलवारी काढा, गंजलेल्या तलवारी घासून ठेवा, हे जर असे जर ते इशारे देणार असला तर ही राज्यासाठी गंभीर बाब आहे, अत्यंत गंभीर बाब आहे ही राज्यासाठी. ही राज्यासाठी शांततेची बाब नाहीये. आम्ही जर यांनी तसा काही प्रयोग केला तर आम्ही सुद्धा कडवट आणि कट्टर मराठी आहेत, आम्ही सुद्धा क्षत्रिय मराठी आहेत, उत्तराला उत्तर देणार. पण आता शंभूराजे देसाई साहेब म्हणले 13 तारखेपर्यंत एकही शब्द आपण त्यांना उत्तर देत नाहीत. त्यांनी सांगितलं 13 तारखेपर्यंत आमच्यावर विश्वास ठेवा. याचा अर्थ आपण दिलेल्या 9 मागण्या त्या पूर्ण करतील अशी अपेक्षा ठेवू. आपण आपल्या कामात राहू. आपले 6 जुलै ते 13 जुलैपर्यंत जे आपले शांतता, जनजागृती, मराठा आरक्षणासाठी रॅल्या ठेवल्यात, या रॅल्याला घराघरातला मराठा आई बहिणीसह सगळ्यांनी एकजुटीने एकत्र या. आपल्या लेकराला आपल्याला न्याय द्यायचा ही सगळ्यांना विनंती आहे. आणि शांतता या राज्यात राहिली पाहिजे. ते काही म्हणले, ते येवल्याच्यानी सांगितलंय काही म्हणा, ते काही म्हणले तरी 13 तारखेपर्यंत कोणी उत्तर देऊ नका. एखाद्यानं आपल्याला हणलं तरी देऊ नका. 14च्या नंतर बघू.